लाखांदूर तालुक्यातील खैरणा परिसरात सोमवारी दुपारी मादा बिबट्या आणि तिचे 3 बछडे आढळून आल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। दोनाड खैरणा मुख्य मार्गावरील खैरणा शेत शिवारामध्ये मुखरंजी बुर्डे यांच्या शेताजवळ रस्त्याखाली टाकण्यात आलेल्या सिमेंट पाईपमध्ये मादी बिबटीने 3 बछड्यांना जन्म दिल्याचं निदर्शनास आले। त्यानंतर वन विभागाने तातडीने धाव घेत शर्थीच्या प्रयत्नांनंतर मादी बिबटीसह तिच्या तिन्ही बछड्यांना सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश मिळवले। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास नागरिकांना सिमेंट पाईप जवळ मादी बिबट्या दिसताच ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली। बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच लाखांदूर वन विभागानं कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चुन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस विभागाने देखील बंदोबस्तासाठी मदत केली आहे। वन विभागाने अत्यंत संयमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पिंजरा लावून मादी बिबटीला सुरक्षित जेरबंद केलंय। मात्र बछडे पिंजऱ्यामध्ये येत नसल्यानं वन कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत त्यांना काळजीपूर्वक हाताने पकडून आईसह सुरक्षित ताब्यात घेतले। सायंकाळी सुमारे 6 वाजेपर्यंत ही संपूर्ण बचाव मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। या रेस्क्यूमुळे संभाव्य अनर्थ टळला असून नागरिकांनी वन विभागाच्या तत्परतेचं कौतुक केलंय। दरम्यान मादी बिबटीसह 3 बछड्यांना पुढील वैद्यकीय तपासणीनंतर जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे की अन्य सुरक्षित अधिवासामध्ये हलवण्यात येणार आहे याबाबत वृत्त लिहीपर्यंत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती। वन विभागानं नागरिकांना वन्य प्राणी दिसल्यास गर्दी न करता तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचं आवाहन केलंय। अशा घटनांमध्ये अफवा पसरवणं टाळावं असंही सांगितलंय। मच्छिंद्र मावळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, लाखांदूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।